संसारालिया एक सुखाये आठवावे पाय विठोबाचे समचलन सरोजम सांत्रिणी लाभुदाभम जगन्मीत पाणी मंडनम मंडनानाम करुणे तुलसीमाला कंदरम कंचनेत्रम नवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू सिंहासनस्थं पदाम्बोजतेजो रुधिरप्रदिक्षम् इंद्रादिदेवे सुदास्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वरा दुरत्ति उतारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जननी देवाचे ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारी जोजी मनोजव मारुतुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानरायुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरणशरणधियानो आठवावे पाय विठोबाचे देणे होय सर्व संसार सुखाचा न लगे दुखाचा लेश काही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूप सेवा करता घेतलेला अभंग
श्री संत जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून श्री संत जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय जे या संसारामध्ये आलेले आहेत अशा सर्वांना अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा उपदेश करतात. विठ्ठल अभंगात प्रवेश करण्यापूर्वी थोडासा पर्याय दिला जातो असा चालू असणारा आपला हा कार्तिकी सोहळा निमित्त खंडारी राम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये परमपूज्य आदरणीय गुरुवर्य विजय बाबा वाघ यांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली सेवा आणि या सेवेकरता उपस्थित सर्व गुणीजन मंडळी तसेच श्रोते मंडळी सर्वांच्या चरणावर दंडवत आणि माझ्याकडून सगळ्या सुरुवात. सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि अभंगातून तुकोबाराय उपदेश करतात. उपदेश म्हणजे काय? उपदेश म्हणजे सांगणं, सांगण्यालाच उपदेश म्हणतात. पण काही पण सांगण्याला उपदेश म्हणता येत नाही. उपदेश त्या सांगण्याला म्हणतात. सांगण्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिला म्हणजे सांगणारा मोठा असावा, ऐकणारा लहान असावा आणि त्यामध्ये हितकथन असावं. नाहीतर सांगणारा जरी मोठा असेल, ऐकणारा जरी लहान असेल, पण त्यामध्ये जर हितकथन नसेल तर त्याला उपदेश म्हणता येत नाही. एका म्हाताऱ्याने लेकराला सांगितलं म्हणे, बाळा ही बिडी घे आणि त्या चुलीपाशी जाऊन पेटून आण. मग बाळू पण हुशार असतो. बाळू बिडी घेतो, चुलीपाशी जातो आणि 2-4 झुरके तिकडेच आणतो. मग असं जर बिडी पेटवायला म्हातारा सांगत असेल तर अशा प्रकारचा सांगण्याला उपदेश म्हणता येत नाही. शास्त्राच्या भाषेत जर सांगायचं झालं तर उपदेश त्याला म्हणतात त्या सांगण्यामध्ये सप्रयोजनत्व आणि अध्यात्मकत्व असतं. विठ्ठल सप्रयोजनत्व या शब्दाचा अर्थ असा आहे की त्यामध्ये हितकथन असावं आणि ते साधन ज्या व्यक्तीला सांगतोय त्या व्यक्तीला अज्ञात असावं. नाहीतर ती गोष्ट त्या पुढच्या व्यक्तीला जर माहीतच असेल आणि तीच गोष्ट जर तो पुढच्या व्यक्तीला सांगत असेल तर अशा प्रकारच्या सांगण्याला उपदेश म्हणता येत नाही. अर्थात उपदेश त्याला म्हणतात ज्यामध्ये सांगणारा मोठा असावा. आता जगद्गुरु तुकोबाराय मोठे आहेत का? आपण जर जगद्गुरु तुकोबारायांचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आहोत आणि वैकुंठाहून आम्ही या ठिकाणी अवतरलो आहोत. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणी, आलो या की आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी बोलिले जे ऋषी सासू भावे वर्ताया. आम्ही वैकुंठात राहणारे आहोत आणि आम्ही भगवंत स्वरूप आहोत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हा भाग वेगळा आहे. पण एका काळचे जगद्गुरु तुकोबारायचे कट्टर वैरी सुद्धा त्यांच्या आरतीमध्ये म्हणतात की तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आली. तुकिता तुलनेसी
अंकिता तुला नेसी ब्रह्म तुका असे आली. जेव्हा रामेश्वर शास्त्रींनी ब्रह्मांड आणि जगद्गुरु तुकोबार यांची तुलना केली, ब्रह्म एका पडद्यामध्ये आणि एका पडद्यामध्ये जेव्हा जगद्गुरु तुकोबारायला ठेवण्यात आलं, तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय आणि ब्रह्म हे सारखे आले. अर्थात जगद्गुरु तुकोबाराय म्हणजेच ब्रह्म आहे आणि ब्रह्म म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. विठ्ठल माणसाला मोठेपणा हा दोन कारणामुळे भेटत असतो. एक तर त्याचं स्वरूप, नाही तर त्याचं कार्य. आता आपण जर जगद्गुरु तुकोबारायचा विचार केला तर आपण सांगितलं की जगद्गुरु तुकोबाराय ब्रह्मस्वरूप होते. अर्थात स्वरूपाने जगद्गुरु तुकोबाराय हे मोठे आहेत. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा जर आपण कार्याचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबारायांनी चारी वेदाचं सार असणारा गाथा साधकांकरता निर्माण केलेला आहे. विठ्ठल गाथा एक असं स्तोत्र आहे, ज्ञानाचं असं एक स्तोत्र आहे, ज्यामध्ये साधक असो, संसारिक असो, कसाही जरी व्यक्ती असेल त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. अशाच मी एका गावामध्ये म्हणलो की मानवाला गाथामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळतात. एक माणूस माझ्याकडे आला, म्हणे महाराज माझा एक प्रश्न आहे. मी म्हणलं बाबा विचार, काय प्रश्न आहे तुझा? तो म्हणे महाराज माझा प्रश्न असा आहे की आमच्या गावाकडे एक म्हातारी आहे. मग मी म्हणलं मी काय करू, तुझ्या गावाकडची म्हातारीचं मला काय घेणं नाही, प्रश्न विचार ना. तर तो म्हणे महाराज माझा प्रश्नच आहे की आमच्या गावाकडे एक म्हातारी आहे आणि ती लहानपणीच मिली. ती लहानपणी कसं काय मिली तुम्ही मला सांगा. विचार महाराज आता मी विधान मांडलं होतं की गाथ्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळतात, मग त्याला उत्तर तर मला देणंच आहे. महाराज 2 मिनिटं विचार केला आणि मनामध्ये एक प्रमाण आलं की वयाच्या प्रमोदे विचार नाही समान तुझी बालकाशी. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे. या प्रमाणाचा अर्थ असा आहे की माणसाचं वय किती जरी वाढलेलं असेल पण त्यामध्ये जर विचार नसतील तर तो एका लहान लेकराप्रमाणेच आहे. मी म्हणलं बाबा तुझ्या गावाकडची जी म्हातारी होती ती वयाने जरी वाढलेली असेल पण तिच्यामध्ये विचार नसल्यामुळे ती म्हणजे लहानपणीच गेली. ठरलं अशा गाथाच्या जगद्गुरु तुकोबारायांनी निर्माण केलेला आहे ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. अर्थात सुरदृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबाराय मोठे आणि कार्यदृष्टिकोनातून सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय मोठे. म्हणून मी विधान केलं की जगद्गुरु तुकोबाराय मोठे आणि ज्यांना सांगत आहेत ते आपण लहान आहोतच आणि हिताचं कथन करतात. म्हणून मी विधान केलं की अभंगातून श्री संत जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर उपदेशाचा जर विचार केला तर उपदेशाचे कसे 2 प्रकार पडतात. एक साधारण उपदेश आणि एक असाधारण अशा प्रकारचा उपदेश. साधारण उपदेश म्हणजे काय, जो सर्वांकरता असतो त्याला साधारण उपदेश म्हणतात. जगद्गुरु तुकोबारायांनी गाथ्यामध्ये अनेक वेळेस साधारण उपदेश केलेला आहे. नामदरा कंठी विठोबा
आहे आणि आसार काय याचा तुम्ही विचार करा. आपला मुद्दा आहे की साधारण उपदेश ज्याला म्हणतात, जो उपदेश सर्वांना करत असतो त्याला साधारण उपदेश म्हणतात. ज्ञानोबांनी पण अनेक जागेवर साधारण अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. पुण्याची गणना कोण करू, पुण्याची गणना कोण करू. साधारण उद्देश त्याला म्हणतात जो उद्देश सर्वांकरता असतो. आणि दुसरा उद्देश म्हणजे असाधारण अशा प्रकारचा उद्देश. असाधारण अशा प्रकारचा उद्देश. गाथ्यामध्ये काही असे अभंग आहेत ते आपल्या कामचे नाही. आयसी त्वांगा अंगी डोळे उघडी, हा उपदेश कोणा करताय? ज्याचा मळ आणि विक्षेप दोन दोष गेलेले आहेत आणि ज्याचा आवरण जाण्याचं राहिलेलं आहे त्याच्याकरता हा दोष आहे, हा उपदेश आहे. आणि हा उपदेश जर आपल्यासारख्याला केला तर आपल्याला बसणार नाही. आणि या अभंगातून जगद्गुरु अभंगाच्या बगमजनामध्ये साधारण अशा प्रकारचा उपदेश करतात. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेशाकरता जे विधान केलेलं आहे ते विधान असे की संसारामध्ये आल्याच्या नंतर एक प्रकारचं सुख आहे. आता सगळ्याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला असेल की महाराज आम्ही आतापर्यंत खूप कीर्तन ऐकली, खूप सप्तेही केले, पण आम्ही आतापर्यंत कधी असं ऐकलं नाही की संसार आहे तिथं सुख आहे. तर मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की संसारामध्ये आल्याच्या नंतर एक प्रकारचं सुख आहे. येणे होय सर्व संसार सुखाचा, येणे होय सर्व संसार सुखाचा, संत दुःख मूळ
की संसार दुःख मोड चौकडे विश्रांती नाही कोटी रात्रंदिवस तणावळ. आपला मुद्दा असा चालू होता की जगात जर तुकोबार आहे कसं काय म्हणतात की संसारामध्ये सुख आहे. आणि जगतभर तुकोबार म्हणतात म्हणजे तसं जगतभर तुकोबार म्हणतात म्हणून काय संसारामध्ये सुख होणार आहे असं काही नाही. कारण शास्त्र सांगतं नाही प्रतिज्ञा माते वस्तू सिद्धी किंतु दक्षिणा प्रमाणाभ्या कोणत्याही वस्तूची जर सिद्धता करायची असेल तर त्यामध्ये प्रमाण आणि लक्षण हे महत्वाचे असतात. आता माझ्या पुढे पण मुलगा उभा आहे आणि मी जर म्हणलं नाही तर मुलगा नाही ती मुलगी आहे तर माझ्या म्हणण्यात ती मुलगी होती का नाही होत. पण मुलीचे लक्षण जर त्या मुलीपाशी जर मुलापाशी जर बसत असतील तर आपण म्हणू शकतो की ती मुलगी आहे. तर जगात तुकोबार आहे म्हणतात की संसारामध्ये एक प्रकारचं सुख आहे. मग प्रमाण काय सांगतात तर शास्त्रामध्ये 6 प्रमाण सांगितलेले आहेत. तसे मुख्य असे प्रकारचे 3च प्रमाण आहेत. बाकीच्या न्यायशास्त्रकाराने त्या 6 प्रमाणाचा 3च प्रमाणामध्ये अंतर्भाव केलेला आहे. तर प्रमाण काय सांगतात 3 प्रमाणाची नाव अशी आहेत की शब्द प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण. आता प्रत्यक्ष प्रमाणाचा जर विचार केला तर प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण संसारामध्ये सुख भोगतो का दुःख भोगतो. दुःखच भोगतो. नव्या या संसारात कोणी सुखी नाही. किती पैशावाला असला किती धनवान जरी असला किती विद्वान जरी असला तरी या संसारामध्ये कोणीच सुखी नाही आहे. आपण जर विचार केला काय माणसं म्हणतील महाराज तुम्ही असं कसं म्हणू शकता की संसारामध्ये आम्ही सुखी नाहीये. आम्ही तेवढे माणसं हसताना पाहतो मग ते काय दुःख थोडे तर त्यांचं असणं कसं आहे. बाबा एक दृष्टांत सांगत असतात भजन करा कुटुंब होतं म्हणजे शेजारी पाजारी सगळे झाले. महाराज पण त्या कुटुंबाची एक विशेषता होती. त्या कुटुंबामध्ये कवा पण कोणी हसतच राहायचं कोणी रडायचंच नाही. बाकीचे सगळे रडायचे बोंबलायचे. संसारामध्ये सगळे जो भोगतात. आणि मग महाराज लोकांना नवल वाटायचं की बाबा आम्ही एवढं रडतो एवढं दुःख भोगतो पण यांच्या घरामध्ये कवा पण हसण्याचाच आवाज येतोय. तर महाराज घरी नाही गेला त्याच्या पण रस्त्यामध्ये त्यांची भेट झाली. आणि मग रस्त्यामध्ये भेट झाल्यानंतर त्याने विचारलं कसं चाललंय म्हणे बाबा तुझं. तू म्हणे काय बाबा बायको आणती करते सांगितलं त्याने सगळे. आणि मग पण तो म्हणे तुमचं खूप मस्त आहे म्हणे. तो म्हणे आमचं कसं मस्त वाटतं तुम्हाला. तो म्हणे तुमच्या घरातून कदा पण हसण्याचा आवाज येतो. तो म्हणे तसं नाही. माझी जी बायको आहे ती जरा शिकर कोपी तिला लगेच राग येतो आणि ती मला काम सांगते. मग काम करत असताना एखाद्या दिवस माझं चुकलं ती मला भांडे फेकून आणतात. आणि मग असं असल्यामुळे मी तर सावधच असतो. तर मग भांडे एखाद्या वेळेस माझ्याकडून काम चुकलं आणि तिने भांडे फेकून आणलं तर मी हुकवतो. लागलं तर ती असती आणि हुकलं तर मी असतो. विठ्ठल मला सांगायचं होतं की प्रत्यक्ष प्रमाणाने आपण प्रत्यक्ष जर विचार केला तर संसारामध्ये कोणी सुखी नाहीये. सुख नाही कुठे आहे.
या संसार सुखाचा विचार नाही कोठे. जगन्माता कोऱ्या म्हणतात या संसारामध्ये सुख नाही, या संसार दुःख बांधवडी आहे. प्रत्यक्ष प्रमाणाने जर आपण विचार केला तर या संसारामध्ये आपण दुःख भोगतो. जर शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, जर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर प्रत्यक्ष प्रमाणामध्ये 5 ज्ञानेंद्रिय येतात. आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये पाहतो की 5 ज्ञानेंद्रियाने सुखाचा भोग घेता येत नाही. जीवन आपण खाऊ शकतो, पण काय खाऊ शकतो? पदार्थ खाऊ शकतो, सुख नाही खाऊ शकत. आपण विषय भोगू शकतो पण प्रमाणाने नाही. अर्थात प्रत्यक्ष प्रमाणे या संसारामध्ये दुःख सिद्ध होतं. आता अनुमान प्रमाण काय सांगतोय? अनुमान प्रमाणाचा सिद्धांत आहे की यत्र यत्र जडत्वं तत्र तत्र दुःखत्वं, यत्र यत्र अनित्यत्वं तत्र तत्र दुःखत्वं. अनुमान प्रमाण सांगतोय की जी वस्तू जड आहे आणि जी गोष्ट अल्प आहे ती दुःखाला कारणीभूत आहे. आणि संसार अल्प सुद्धा आहे आणि जड सुद्धा आहे म्हणून दुःखाला कारणीभूत आहे. तसं जर आपण अनुमानाचा जर विचार केला तर तुकोबारा म्हणतात की त्याचा आम्हाला वर्म करायचं आहे की जे जे कर्म धर्म नाशी बनते, जे जे कर्म धर्म नाशी बनते. तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की जे कर्म आणि धर्म आहे ते नाशिवंत आहे. अर्थात त्याच्यापासून जे आपल्याला उपभोग मिळतो तो नाशिवंत आहे. कर्म कशाला म्हणतात? आपण जे दैनंदिन जीवनामध्ये जे क्रिया करतो त्याला कर्म म्हणतात. आणि धर्म कशाला म्हणतात? आपण जे वैदिक कर्म करतो आणि त्यापासून जे अदृश्य निर्माण होतं त्याला धर्म म्हणतात, अर्थात पुण्य म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. कर्मापासून मिळणारे कशी नाशिवंत आहे? आपण शेतकरी होतो. आता आपण सोयाबीन पिकवतो सगळेजण. सोयाबीन कशी आहे? नाशिवंत आहे. अर्थात सोयाबीन कशी आहे? नाशिवंत आहे. आणि पुण्यापासून कशाची प्राप्त होते? स्वर्गाधिक पदाची. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगत असताना असं सांगतात की ते पण भक्ता स्वर्ग लोकं मुशालम क्षणे पुण्य पृथ्वी लोकं मुशंती एवं ते धर्म गुण प्रसन्ना गतागतं काम कामाला बनतो. माऊली सांगतात मग पुण्याची पावटी सरे सगळ्याची इंद्रपणाची उठी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका जैसी वेश्याभोगी कवडावीचे मग दारेचे पुणे दियेचे तेचे लाजीरवाणे दीक्षिताचे काय सांगू. अर्थात जगन्नाथ कोराय म्हणतात की
ब्रह्मादिक पद कसे इंद्रपदाधिक हा इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे ते भवरोग भवरोग का सांगितलंय कारण ते नाशिवंत आहे आणि जे नाशिवंत आहे ते दुःखाला कारण होते अर्थात अनुमान प्रमाणे सांगते की या संसारामध्ये दुःख आहे कारण या संसार विनाशी आहे आणि विनाशी असतं ते दुःखमय असतं आता अनुमान प्रमाण सांगतोय की संसारामध्ये दुःख आहे आता शब्द प्रमाण काय सांगतोय शब्द प्रमाण कशाला म्हणतात अप्तवाक्य प्रमाण असं सिद्धांत आहे की अप्तांची जी वाक्य असतात ती आपल्याकरता सिद्धांत असतात आता अप्त कोणाला म्हणायचं ज्यांच्या वाचेला आतापर्यंत सत्याचा असा प्रकारचा स्पर्श सुद्धा झालेला नाही किंवा जे यथार्थ वक्ते त्यांना आप्त म्हणतात अर्थात जे ज्ञानोबरासारखे जगद्गुरु तुकारासारखे जे वक्ते आहेत त्यांना आप्त म्हणतात माऊली म्हणतात की माझे सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प त्या पुण्याचे हे दीप दया फळाची महाद्वीप पातळी या फळाचे महादीप पातळी प्रभू अर्थात की ज्ञानोबर आहे म्हणतात की माझे जन्मजन्मी मी सत्य बोललो त्या सत्यवादाचं काय हे तप आहे अर्थात विठ्ठल 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 अर्थात आत्ताची जी वाक्य असतात ते आपल्याकरता प्रमाण असतात आता संत काय सांगतात या संसारामध्ये सुख आहे का दुःख आहे आता संतांचा जर विचार केला तर संत अनेक संतांनी प्रमाणे सांगितलेले आहेत की या संसारामध्ये दुःख आहे म्हणून हा संसार दुःखाचं सांगितले आताच प्रमाण झालं की संसार दुःखामुळं रामाने सुद्धा प्रमाण दिलं म्हणजे संतांच्या प्रमाणाने या संसारामध्ये दुःख सिद्ध होतं शब्द प्रमाणामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोण असेल तर तो म्हणजे वेद आहे वेद काय सांगतोय जेव्हा नारद महर्षीला संकादिक ऋषी ब्रह्मविद्या सांगतात तेव्हा सांगत असताना नारद संकादिक ऋषी सांगतात यो भूमातम सुखम नाल्पे सुखम असते अर्थात अल्प सुखम नास्ते अर्थात जे अल्प आहे ते नाशवंत आहे अर्थात सिद्धांत मांडला होता की जे अल्प असतं ते नाशवंत आहे अर्थात शब्द प्रमाणाने अनुमान प्रमाणाने आणि प्रत्यक्ष प्रमाणाने तिन्ही प्रमाणाने या संसारामध्ये दुःख सिद्ध होतं आणि आजच्या सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की या संसारामध्ये सुख आहे
आणि वेद सुद्धा सांगतोय, संतांचे प्रमाण सुद्धा सांगतात की या संसारामध्ये दुःख आहे. नवे नवे जगद्गुरु तुकाराम सुद्धा म्हणतात की या संसारामध्ये सुखाचा विचार सुद्धा नाहीये. सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. अर्थात हा तर संसार आहे तो दुःखाचा आहे असं संतही सांगतात, स्वतः जगद्गुरु तुकारामही सांगतात या संसारामध्ये दुःख आहे. या ठिकाणी आपल्याला व्याघात झालेला दिसतो, कारण त्याच्याच बोलण्याला जर त्याच्या बोलण्याचं खंडन होत असेल तर याला व्याघात म्हणतात. एक मुलगा खूपच हसू लागला. एक माणूस त्याच्याकडे गेला, म्हणे बाबा तू एवढं का हसतोस, काय झालं तुला एवढं हसायला? तो म्हणे बाबा मला एक गमत कळली म्हणे. गमत अशी आहे की माझा बाप ब्रह्मचारी आहे आणि माझी माय वांज आहे. आता याचा बाप जर ब्रह्मचारी असेल आणि याची माय जर वांज आहे, हा तर का आकाशातून पडला का? विठ्ठल विठ्ठल. अर्थात त्याच्याच बोलण्याने त्याच्या बोलण्याचं खंडन होणार, याला व्याघात म्हणतात. आता जगद्गुरु तुकाराम एका प्रमाणामध्ये सांगतात की या संसारामध्ये सुखाचा विचार सुद्धा नाहीये. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगत असताना पण सांगतात की किं पुनर्ब्रह्मांडा पुन्हा वक्ता राजसे असता आणि तेव्हाच सुखम लोक विमम प्राप्य भजस्व मा. विठ्ठल विठ्ठल. मनोनी मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिजे लकुणाची सोनी कैसी सुख निद्रा अंतुरिणी इंगळाच्या. हे कणाचे गाजे सुख कणाचे गाजे कल्पना लेखनाच्या बाजे सुखाची सुखाची कल्पना. अर्थात हा संसार संतांनी सुद्धा दुःखमूळ सांगितलेला आहे. जगद्गुरु तुकाराम सुद्धा म्हणतात की या संसारामध्ये दुःख आहे. आणि आजच्या सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम म्हणतात की या संसारामध्ये सुख आहे. नेमकं संसारामध्ये सुख आहे का दुःख आहे? महाराज याचं उत्तर असे की या ठिकाणी जो संसार शब्द आलेला आहे या संसार शब्दाचा अर्थ थोडा भिन्न आहे. विठ्ठल केव्हा केव्हा कसं असतं, एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात आणि एखाद्या वेळेस अनेक अर्थाचा एकच शब्द असतो. आता पाणी सगळ्याला माहिती आहे, त्याने आपण घेतो कपडे धुतो. त्या पाण्याला दुसरा एक शब्द आहे जल. जल कशाला म्हणतात? उदक पण कशाला म्हणतात? जीवन पण कशाला म्हणतात? आणि संस्कृत मध्ये वारे असा शब्द आहे पाण्याला. म्हणजे एकाच अर्थाचे अनेक शब्द आहेत. आणि केव्हा केव्हा कसं असतं की एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. शास्त्रामध्ये सैंधव हा शब्द आलेला आहे. सैंधव या शब्दाचा अर्थ असा आहे ज्याची समुद्रापासून उत्पत्ती झालेली आहे त्याला सैंधव म्हणतात. आता घोड्याची समुद्रापासून उत्पत्ती, आता समुद्र मंथनाच्या टायमाला चाललेली असो, मग ज्याची समुद्रापासून उत्पत्ती झालेली आहे त्याला सैंधव म्हणतात. अर्थात सैंधव शब्दाचा अर्थ घोडा आहे आणि सैंधव शब्दाचा अर्थ मीठ आहे. आता एखाद्या व्यक्ती जर जेवायला बसलेला असेल आणि तो म्हणला बाळा सैंधव मानय, बाळा तू काय कर सैंधव आण, मग तो पळत पळत गेला घोडा घेऊन आला. तसं जमन का? प्रवासाला निघाल्याला गडबड आहे मागं जाण्याची आणि मग म्हणला बाळा सैंधव आणाय. मुलगा उशीर होता, मिठाचा पुडा घेऊन आला. आता या ठिकाणी सैंधव शब्दाचा अर्थ मीठ आहे का नाही?
आहे. पण जेव्हा असं असतं तेव्हा वक्त्याचं म्हणणं काय हे पाहून या ठिकाणी अर्थ घ्यावा लागत असतो. तर संसार शब्दाचे अर्थ किती आहेत? शब्दकोशाचा जर आपण विचार केला तर संसार शब्दाचे अनेक अर्थ आलेले आहेत. पहिला अर्थ आहे की आपण जे म्हणतो साधारणपणे आपण जो शब्द वापरतो तो म्हणजे लेकर बाळ बायका पोरं, यासाठी संसार शब्द आलेला आहे. माऊली सुद्धा हरिपाठाच्या प्रथमच अभंगामध्ये म्हणतात की बाबा तू संसारामध्ये राहा पण या जीवने वेग कर. असोनी संसारी जीव वेग कर. माऊली हरिपाठाच्या प्रथम अभंगामध्ये सांगतात की बाबा असोनी संसारी जीवे वेग करी. बाबा तू लेकरा बाळामध्ये राहा पण या जीवेनं तू भगवंताचं नाव घेण्याचा वेग कर असा शब्द आहे. अर्थात या ठिकाणी जो संसार शब्द आलेला आहे या संसार शब्दाचा अर्थ बायका पोरं वगैरे असा आहे. संसार शब्दाचा जन्म मरण असा एक अर्थ होतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे बहुदुस्तारे आई मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज मूढमते. अर्थात जन्म आणि मरण याला पण काय म्हणलेलं आहे? संसारच म्हणलेलं आहे. संसार शब्दाचा अहंकार असा एक अर्थ होतो. जगद्गुरु तुकाराम म्हणतात जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार येणे नावे तरीश्वर येणे नावे तरीश्वर येणे नावे जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही तर अहंकार शब्द असा अर्थ का घेऊ? आम्ही तर बायका बरोबर अर्थ घेऊ शकतो ना. पण महाराज अर्थ घेत असताना प्रमाणाचा मागून पुढून विचार करावा लागत असतो. प्रमाण असं आहे की जिंकावा संसार येणे नावे तरी शूर एरा काय ती बापुडी किर अहंकाराची गोडी. आता जे अहंकाराच्या आधी झालेले आहेत ते बापुडी आहेत आणि जे ज्यांनी संसार अर्थात अहंकार जिंकला ते शूर आहेत. विठ्ठल
अविद्या पण संसारात म्हणतात. माऊली गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये जेव्हा माऊली गीतेचा महिमान गातात तेव्हा माऊली म्हणतात, सातची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पे संसार जिनने हे शस्त्र, आत्मा अवतरे ते मंत्र अक्षरे विठ्ठल. आता या ठिकाणी पण संसार शब्द आलेला आहे की हे सातच बोलाचं शास्त्र नाहीये, हे संसार जिंकण्याचं शस्त्र आहे. आता गीतेमध्ये जर आपण विचार केला तर गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? गीतेमध्ये भगवंताने ज्ञान सांगितले आणि ज्ञानाने अविद्या नष्ट होत असते. का इथं अर्थ का घ्यायचा? कारण ज्ञानाने ही अविद्या असणारी नष्ट होत असते, बायका बोला नष्ट असतात. विठ्ठल संसार शब्दाचा मनुष्य देह असा एक अर्थ आहे. अनेक प्रमाणामध्ये संसार हा शब्द आलेला आहे आणि त्या मनुष्य देह या अर्थी शब्द आलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय काळमंगामध्ये म्हणतात की बाबा तुम्ही संसारामध्ये आले आहेत ना, तर तुम्ही पंढरपूरला जा. आलिया संसारा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा आल्या आणो संसारा जारे पंढरपुरा. तुम्ही संसारामध्ये आलेले आहेत ना, तर तुम्ही पंढरपूरला जा. आता या ठिकाणी जर आपण लेकर बाळ असा अर्थ घेतला तर लेकर बाळ हा अर्थ बसू शकतो, पण लेकर बाळ डुकराला नाहीत का? आपल्यापेक्षा जास्त त्यांनाच येत ना. आपल्यापेक्षा म्हणल्यापेक्षा तुम्हाला आमच्यापेक्षा विठ्ठल विठ्ठल. संसार शब्द आलेला आहे, या शब्दाचा अर्थ आपल्याला मानव देह असा घ्यावा लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी जो संसार शब्द आलेला आहे, त्या संसार शब्दाचा आपल्याला मानव देह असा अर्थ घ्यावा लागेल.
मार्ग हळूच धरा. या संसारामध्ये तुम्ही आलात बाबांनो, तर आल्याच्या नंतर तुम्ही भक्तीचा मार्ग धरा. आता या ठिकाणी आपल्याला मानव देवाचा अर्थ घ्यावा लागेल. या ठिकाणी बायकोवर घेऊन जमणार नाही. विठ्ठल, विठ्ठल, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकारामांनी तो संसार शब्द घेतलेला आहे. या शब्दाचा अर्थ नेमका काय घ्यायचा? आता आपण बायका पोर जर असा अर्थ धरला तर बायका पोर आली एक सुख आहे असं होतं. आणि आपण अनुभवतोय की पोर आले तरी सुख आहे, पण बायका आली तर कसंच सुख नाही. विठ्ठल, विठ्ठल. या ठिकाणी जर संसार शब्दाचा अर्थ आपण अहंकार जर घेतला तर महाराज जगद्गुरु तुकारामांचे अनेक प्रमाण आहेत की अहंकार हा दुःखाला कारणीभूत आहे. ज्याच्या अंगी अहंकार आहे त्याला दुःखाला कारणीभूत आहे. असे अनेक प्रमाण आहेत. एका अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम म्हणतात ज्याला अहंकार आहे त्याचा जर आपण उपदेश जर ऐकला तर आपण नरकामध्ये जातो. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. त्या हरिदासाची भेटी घेता उभयता नरका जाणे. अर्थात ज्याच्याकडे अहंकार आहे आणि असा अहंकारयुक्त एखादा जर हरीचा दास असला म्हणजे ढोंगी जर असला ऐसे काम मुखे न करावे श्रवणा. ऐसे कळामुखी न करावे श्रवण अहंकारे म्हणा विठ्ठल. अर्थात अहंकार जो आहे तो दुःखाला कारणीभूत आहे. मग या ठिकाणी आपल्याला अहंकार जर असा अर्थ घेतला तर अहंकार आली आहे एक सुख आहे असो, आणि अहंकार आल्याच्या नंतर सुख नाही दुःख असतं. या ठिकाणी जर आपण अविद्या असा अर्थ घेतला तर अविद्या ही दुःखाला कारणीभूत आहे. आदिगुरु शंकराचार्य सांगत असताना असं सांगतात कोहम कथमिदम जातम वा कतस्ते विद्यते उपादानम किम अस्ति विचारस तो मम दृश. विठ्ठल, विठ्ठल, कोहम अर्थात आपण कोण आहोत ही सगळ्यात मोठी अविद्या आपल्या पाठी लागलेली आहे. आणि जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत दुःख आहे. आपण या ठिकाणी जर अविद्या असा अर्थ घेतला तर अविद्या आली आहे एक सुख आहे असं जमत नाही. पण आपण या ठिकाणी जर मानवदेह असा अर्थ घेतला तर मानवदेह आली आहे एक सुख आहे हे बरोबर बसतं. तर महाराज तुम्ही म्हणता की मानवदेह आली आहे एक सुख आहे, पण आम्ही पण मानवच आहोत, आम्ही कडुकड थोडे. पण आमच्या जीवनामध्ये सुख नाहीये, आम्ही दुःखाचा अनुभव घेतोय. पण जगद्गुरु तुकारामांनी वापरत असताना असा शब्द वापरलाय की एक सुख आहे. या ठिकाणी संसारामध्ये आल्याच्या नंतर मानव देहरूपी संसारामध्ये आल्याच्या नंतर एकच सुख आहे. कोणतं सुख आहे? आठवावे पाय विठोबाचे, आठवावे जगद्गुरु तुकाराम म्हणतात की बाबांनो या मानव देहरूपी संसाराला आल्याच्या नंतर एक प्रकारचं सुख आहे. ते सुख म्हणजे कोणतं आहे की भगवंताच्या नामचिंतनाचं सुख या संसारामध्ये आहे. कारण महाराज आपण जर विचार केला तर भगवंताचं नामस्मरण करण्याचं अधिकार म्हणा किंवा सुख म्हणा
स्वर्गापासून म्हणा नरकापर्यंत कुठेच नाहीये, फक्त इथेच आहे. विठ्ठल विठ्ठल. माधव देव जर सोडला तर कोणताही जरी प्राणी असेल त्याच्याकडे नामस्मरण करण्याची शक्ती नाहीये. अनेक ये ज्ञान नाही देई घडे देवाचे भजन अनेक ज्ञान नाही कोटी. म्हणूनच स्वर्गाचे देव सुद्धा या जन्मला स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोक देवा मृत्यू लोक व्हावा जन्मामा. स्वर्गाचे अमर असणारे लोक सुद्धा इच्छा करतात भगवंता आम्हाला त्या मृत्यू लोकामध्ये जन्म दे, कारण मृत्यू लोकामध्ये भगवंताचं नामचिंतन करण्याचे सुख आहे. अर्थात हा जर मानव देह जर सोडला तर हे सुख आणि कुठेच नाहीये. एका प्रमाणामध्ये जगत ऋतुकोऱ्या म्हणतात की हे सुख वैकुंठामध्ये सुद्धा नाहीये. वैकुंठी तो ऐसी नाही काही कालाचे काल भगवंताचं नाव घेतल्याच्या नंतरच होत. अर्थात वैकुंठामध्ये सुद्धा नाहीये आणि वैकुंठामध्ये जो भगवंत राहतोय त्या भगवंताकडे सुद्धा तुझ्या नामाचा महिमा श्यामा तुका म्हणे आम्हा जन्मकोटी यासाठी. जगत ऋतुकोऱ्या म्हणतात भगवंता तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नाही. अर्थात भगवंताकडे स्वतःच्या नामाचा आनंद घेण्याचा अधिकार नाही किंवा त्याला घेता येत नाही. त्या भगवंताला जरी त्या सुखाची इच्छा असली तर तो भगवंत वैकुंठ सोडून संत सदामध्ये राहतो.
या सुखा कारणे देव वेडावला या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदरी राहिला वैकुंठ सोडून संत सदरी राहिला या सुखा कारणे देव वेडावला या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. त्या भगवंताला सुद्धा इच्छा झाली तर त्याला या ठिकाणी यावं लागतं. अर्थात त्या मनुष्य या सोडून कोणाकडे त्या भक्तीचं सुख घेण्याचा अधिकार नाहीये किंवा घेता येत नाही. तर महाराज तुम्ही म्हणता की या संसारामध्ये आल्याच्या नंतर अर्थात मानव देहाला आल्याच्या नंतर एक सुख आहे ते म्हणजे भगवंताचं चरण आठवणं. मग आम्ही ते जर आठवलं तर त्याचा परिणाम काय होईल त्या भंगाच्या दुधीचा? येणे होय सर्व संसार सुखाचा येणे होय सर्व संसार सुखाचा संसार सुखाचा येणे होय भगवंताचं नाव घेतल्याच्या नंतर सगळा संसार सुखाचा होऊन जातो. महाराज या मानव देहामध्ये या भगवंताचं चरण आठवण्याचं शक्ती आहे. महाराज या जगामध्ये 3 गोष्टी या दुर्लभ सांगितलेल्या आहेत. एक तर म्हणजे संतांचा समागम करणं हा दुर्लभ सांगितलेला आहे आणि मानव देह दुर्लभ सांगितलेला आहे आणि मुमुक्षत्व दुर्लभ सांगितलेलं आहे. संतांचा समागम किती दुर्लभ सांगितलेला आहे? नाथबाबा म्हणतात की चंद्राचं अमृत मुखाने सेवन करता येईल. चंद्रामृत सुखे
जाता जाता दिसू दरवेला बाहेरा चालेल रिया संताची वेची नवी लगा ऐशी कैसी आणि भेटते साधू. अर्थात संताची भेटी दुर्लभ सांगितलेली आहे आणि मुक्षत्व हे दुर्लभ सांगितलेलं आहे आणि मानवदेह हा एक दुर्लभ सांगितलेला आहे. किती दुर्लभ हा मानवदेह? एखाद्या आंधळ्या माणसाच्या हातामध्ये कावळा सापडावा. पावलो हा देह कागद डाळी असो एखाद्या आंधळ्या माणसाच्या हातामध्ये कावळा सापडावा हे जितकं दुर्लभ आहे तितका हा मानवदेह भेटणं अवघड आहे किंवा दुर्लभ हा मानवदेह आहे आणि असा मानवदेह दुर्लभ सांगितलेला आहे. आणि या असा मानवदेह मिळाल्याच्या नंतर आपण जर भगवंताचं नामचिंतन केलं तर त्याचा परिणाम अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगितलेला आहे की तेने होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा देश काही. आता संसार सुखाचा होईल याचा आपल्याला दोन दृष्टिकोनातून विचार करता येईल. एक ज्ञान दृष्टिकोनातून आणि एक भक्ती दृष्टिकोनातून. ज्ञान गोष्टी राहू द्या पण आता भक्ती दृष्टिकोनातून आपण विचार करू. महाराज एखादा साधक आहे. साधक कोणाला म्हणतात? त्याची तळमळ आहे कायमी उद्धार पावेण ऐसे तुम्ही मज सांगा संत जन. अशी ज्याची तळमळ आहे त्याला साधक म्हणतात. मग तो साधक भगवंताच्या पाय आठवतो. पाय म्हणजे भगवंताचं स्वरूप आठवतो आणि मग त्या आठवाचा परिणाम असा होतो की चिंतने त्याला असं वाटायला लागतं की आपण आणि ते भगवंत आता वेगळे राहिलो नाही. भगवंत आणि मी वेगळाच आहे आणि जे जे तो दृष्टी पुढे पाहिजे जे दृष्टी ते रूप ही अवस्था त्याची होऊन जाते. अर्थात ज्याला जिकडे पावे तिकडे ब्रह्म दिसायला लागतं आणि ब्रह्म हे कसं आहे? सुखरूप आहे. अर्थात त्याच्या करता सर्व संसार सुखाचा होतो. मी म्हणता महाराज हा मानवदेह दुर्लभ आहे आणि अशा मानवदेहाला आल्याच्या नंतर एक प्रकारचं सुख आहे ते म्हणजे भगवंताचं नाम चिंतन करणं आणि ते आम्ही नाचू विठो तुझा महाराज असं केल्याच्या नंतर भगवंताचं चिंतन करण्याच्या नंतर तो स्वतः ब्रह्मरूप होऊन जातो. तुम्ही असं म्हणता पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये
सर्व संसार सुखाचा येथील तयासी सोप्या ये सुख बोलिले मुखे नारायण. कुठे सांगितलंय भगवंताने गीतेमध्ये? 8व्या अध्यायामध्ये भगवंत सांगत असताना सांगतात अनन्यश्चेता सततम ओमाम स्मृतिश्च त्याम सुलभ पार्थ नित्युक्तस्य योगणा विठ्ठल. सत्याम महम सुलभ अस्ति विठ्ठल अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगितलंय की सांगतली सोय करुणा सागरे मा का हो बरे न वाटते. ते भगवंताने तुम्हाला असं सोपं साधन सांगितलंय. बाबांना तुम्हाला असं का बरं वाटत नाहीये? आणि हे साधन सांगून त्या भगवंताने आपल्यावर कृपा केलेले उपकार केले. अभंगाच्या शेवटच्या तुका चरणामध्ये म्हणते केला तुका म्हणते उपकार केला तुका म्हणते उपकार केला तुका म्हणते उपकार केला थोडा भाविका उपकार केला होया भाविकाला तरयासी विठोबार कुमार उपकार केला गोळ्या भाविकाला तरासी आणि होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही. ज्या भगवंताने आपल्याला असं साधारण सांगून आपल्याला उपकार केले असं शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम सांगतात. ओल्याच्या ओघामध्ये एखादा शब्द वेळ वाकडा गेला असेल तर मायबापाचा अंत करून क्षमा करा. आणि तरी नवते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुम ते गणपती एवढं म्हणून माझ्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर